तो हाय फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। तो अजय व्लॉग चैनल पे आप सभी का स्वागत है। तो बहुत टाइम हो गया जो मैंने व्लॉग बनाया नहीं था, क्योंकि मेरी तबीयत भी ख़राब थी और मेरा हेल्थ इशू था, इसकी वजह से नहीं बनाए। तो आज हम लोग बहुत टाइम हुआ नहीं बना पाए। इसके लिए आज हम लोग ना हमारे यहाँ पे मतलब जैसे कि मेरे घर से ना 2 मिनट चले गए ना तो डायरेक्ट आर्य कॉलोनी बोलते हैं ना, जो स्टार्टिंग में मतलब फिल्टर से चालू होता है, फिल्टर से आर्य कॉलोनी चालू होता है। तो आज हम लोग जाने वाले फिल्टर पाड़ा से निकलने वाले। तो यहाँ से हम लोग देखेंगे अभी नेचर देखो, क्योंकि अब बहुत टाइम हुआ, 10-15 दिन हुआ कि जंगल भी मतलब अच्छा हो गया, फुल ग्रीनरी एकदम हो गया। ऐसा लगता है कि छोटा अमेजोन बोले तो हम लोग के यहाँ पे ये जो अमेजोन बोलते हैं ना, छोटा अमेजोन, वो फिल्टर पाड़ा से चालू होता है। तो चलो अभी निकलते। मैं मेरा दोस्त, ये मेरा दोस्त है बचपन का, ये तो मेरे बाजू में रहता। भाई की अभी MT-50 आने वाली ना, तभी हम लोग उसका भी ब्लॉग डालने वाले, तो देख लेना दोस्तों। तो यहाँ से अभी हम लोग का स्टार्ट होता है, जो फिल्टर से मतलब लास्ट कोना बोलते हैं ना फिल्टर पाड़ा से। तो ये हम लोग का ना स्टार्टिंग कोना जो आर्य कॉलोनी का ना, यहाँ से स्टार्ट होता है। तो चलो आ जाओ दोस्तों। जैसे हम लोग जा रहे हैं, यहाँ पे बैंजो की भी प्रैक्टिस होती है कभी कभी। जैसे बच्चे लोग ढोल की, जैसे नवरात्रि आई, गणपति आई, तो यहाँ पे मतलब प्रैक्टिस चालू होती है। जैसे ये गेट है, ये अभी हम लोग फिल्टर में रहते हैं, इसके लिए यहाँ पे अलाउड है। लेकिन जो बाहर से आएगा तो गेट है ना, जो कूद के जाएगा ना, तो आर्य फॉरेस्ट बोलते हैं। तो आर्य फॉरेस्ट वाले पकड़ते हैं, बहुत मारते हैं, अलग से 10-15 हजार फाइन लेंगे। इसके लिए बोलता हूँ पूछ के आना हम लोग को, नहीं तो ऐसे डायरेक्ट आएगी तो उसकी कहानी खत्म। तो चलो आ जाओ दोस्तों। मराठी आता आम्ही जसं आम्ही निघालो तसं आम्ही बघितला, हा एक सीन बघितला। हे आमचे बोलतात ना प्रॉपर झोपडपट्टीत, ते म्हणजे ना हा आमचा मेन जे झोपडपट्टीचा हा मेन सीन आहे बघा। जसं की हा ताशा वाजत आहे, हा ढोल वाजवत आहे। तर बघा तुम्ही बघू शकता, हे ना रोज गणपती नवरात्रीची प्रॅक्टिस करतात इथे हे लोक। तर मी बोलते की मराठीतच ब्लॉग बनवा, जो हिंदी मध्ये ब्लॉग बनवल तर हिंदुस्तानी भाऊ लय मारेल सगळ्यांना। ठीक आहे, चलो दोस्तों अभी यहाँ से निकलते हैं। थँक्यू दोस्तों तुम लोग के लिए। अरे आवाज टर्की वाली। तर मित्रा, तो पहिला गेट टाकवला, तो पहिला होता। हा दुसरा गेट आहे, जो बोलतात ना आर्य आणि जसं की फिल्टर पाड्याचा बॉर्डर। तर इथं तुम्हाला यायसाठी ना इंडिया पाकिस्तानची बॉर्डर पार करून जावं लागते। तर चला मित्रा, आता तुम्हाला दाखवतो कसं करून जावं लागतं या। तर ही आमची सगळ्यात मोठी फीज, जी IPL वानखेडे स्टेडियम कायच नाही त्याच्यासमोर। ही आमच्या सगळ्यात मोठी टीम, जसे हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सगळे मोठे मोठे क्रिकेटर इथूनच सगळे प्रॅक्टिस करून हे लोक पुढे गेले। तर आता आम्ही पण प्रॅक्टिस करणार यांच्यासोबत। तर या मित्रांनो, तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो, आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा पण बर्थडे असेल ना, तर आम्ही लोक ना या अड्ड्यावरती येतो बघा। हा इथं आर्य कॉलनीमध्ये तुम्हाला दाखवतो या। तर आमच्या ह्याच्यात म्हणजे मूड म्हणजे तुम्ही असं विचार करू नका की दारूच पिणं म्हणजे मूड आहे। मूड म्हणजे कसं, एखादा वेळ भेटला आम्हाला, टाइम भेटला, जसे मित्रांना सुट्टी भेटली, तर एखाद दिवस आम्हाला सॅटर्डे या संडेला एक आम्ही येतो इथं, जेणेकरून एक रेड ब्लू घेतली, एक हिल घेतला, एक असंच आम्ही टाइमपाससाठी इथे येतो। तुम्हाला आता दाखवतो तो झोपडा या इकडे। कधी जेवण बनवतो, घरातले आमच्या टोपा आणतो, मिरची बिरची सगळं आम्ही दुकानातून चाकू विकू सगळं घेऊन मग इकडे येतो। हे बघा, हाच तो झोपडा आहे, तुम्हाला दाखवतो या। ही अजून एक बाउंड्री। तर मी तुम्हाला सांगतो की ही जागा आहे ना, ही पार करून जावं लागतं। ही दुसरी बॉर्डर आहे त्या घरासाठी जायसाठी, चायना बॉर्डर आहे। जसं की चायनावाले कसे एकदम आतमध्ये, चला आरामात खूप त्रास आहे यार आता सर। तर मी लय खुश नसीब आहे जो मी फिल्टर पाड्यात राहतो का, कारण की आम्हाला म्हणजे बोलतात ना, जसं नवनवळ्याला जायला लागत नाही, खंडाळ्याला जायला लागत नाही। आमच्या इथं नवनवळा, खंडाळा सगळं आम्हाला इथेच बघायला भेटतात, कारण की आमच्या इथं बघा शेती करायला पण जातात। बघा हा भात लावलाय, भात
What it is? थोड़ा इंग्लिश सांग. पुष्पा भाऊ. हा झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं. तर बघू शकता पोचलो आम्ही बरोबर. उडी मारून यावं लागतं म्हणून आम्हाला थोडा टाइम लागला. पण चला तुम्हाला दाखवतो. हेच आमचं जे अड्डा बोलतात ना घर, एकदम चायनावाला घर एकदम. या तुम्हाला दाखवतो. इथे चूल पण आहे. कोणत्या साईडला? आतमध्ये सगळ्या भांड्या ठेवल्यात सध्या, पण इथं चूल आहे बघा. आम्ही जे लाकडा बिकडा इथे चिकन वगैरे आम्ही इथं बनवतो बघा. बघू शकता हे हा आमच्यासाठी चूल आहे. याच्यावरती आम्ही चिकन वगैरे बनवतो मोड झाल्यावरती. तर बघू शकता इथं घडी पण पडली. इथं हे घडी पण जाळून टाकूया आतमध्ये टाकून थोडा. चला ये चावी अजय के पास है. चावी कुठे आहे? नाही आणली रे, मी घरात ठेवले. बघूया ना नेक्स्ट टाइम. आणि इथंच आम्ही भांडी वगैरे इथंच धुतो, कारण की ऑप्शन नाही ना. हे भांडी पाणी साफ पाणी एकदम. पण इथं रात्री येऊ नका, नाही तर माहित पडलं तुमचा विकेट पडला, कारण की इथं वाघले फिरतात. आणि हरिण तर तुम्हाला दिवसा पण भेटल, पण आता सध्या दिसणार नाही, कारण डोंगरात गेलेत. तर मित्रांनो अजून एक गोष्ट सांगतो. 2020 मध्ये मार्च महिन्यात ना 19 तारखेला जेव्हा कर्फ्यू लागलं होतं, लॉकडाऊन लागलं होतं ना, तर त्या टाइमला कोणाला बाहेर जायला सुद्धा भेटत होतं. पण आम्हाला ही जागा आम्हाला लय सपोर्ट, म्हणजे आरे कॉलनीतली ही बोलतात ना, आम्हाला लय जागा या जागेने सपोर्ट केला. त्याच्याबद्दल आम्हाला खूप चांगलं वाटतं की आम्ही फिल्टरपाडा रहिवाशी बोलतात ना, पण लोहे लोक बोलतात की फिल्टरपाडा नाही चांगलं वाटत, चांगले लोक नाही. पण जसे राहणार तसे फिल्टरवाले राहतात. तर तुम्हाला सांगतो कधी यायचं असेल इथं या. मस्त काय मस्त एकदम टेन्शन नाही काय नाही. पेशंट पण भेटले नव्हते आम्हाला इथं. एक पण कोरोनाचा पेशंट भेटला नव्हता, कारण की आमचं इथं नेचर एवढा चांगला आहे बघा. म्हणून अशी हिरवे हिरवे घास एकदम जंगल आहे बोलतात ना, एकदम अमेझॉन जंगल असल्यामुळे आम्हाला हा जंगल वाटतो. म्हणून आम्ही लोक खूप हॅप्पी आहे जे फिल्टर वाड्यामध्ये राहतो आम्ही लोक. तर इथं कढीपत्त्याचं पण झाड आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. जेव्हा इथं आरे कॉलनीमध्ये जेव्हा शेती वगैरे होते ना, तर तुम्हाला तो ट्रॅक्टर दाखवतो बघा. हाच तो ट्रॅक्टर आहे. ड्रायव्हर बाबू जंगल आहे, कारण की पाण्यात पण चालतो ना. हा इकडचा फिल्टरचा ट्रॅक्टर आहे ना, म्हणून हा पाण्यात पण चालतो. ड्रायव्हर नाही, म्हणजे हा इथं आमच्या सोबतच म्हणजे मित्र आहे ना, तर हा सोबतच आलाय. तर हा आमचा बीजेपीचा कार्यकर्ता आहे आमचा गावदेवी. आणि माझं नाव तर तुम्हाला माहिती आहे, अजय व्लॉगर. माझं नाव अजय वालेकर आहे. हा आपला नितेश. ह्याला सॅटर्डे संडे ऑफिस मध्ये सुट्टी असते. ह्याचा पगार तर खूप चांगला आहे. ह्याला तर ब्लॉग वगैरे बनवायची गरजच नाही पडत. तुम्ही ट्रॅक्टर बघू शकता. आणि ही आहे ना घेर पण जंगल आहे ज्या ह्याला बघितलं घेर बघितला ना तुम्ही. तर चला आता आपण चला आम्ही पुढे निघू आता. आवडा लोक म्हणतात ना की कोकण, खेड, रत्नागिरी, त्या आईला आपल्याला कुठं जायची गरज लागतच नाही ना. रत्नागिरी ना खेड ना कोकण, आम्हाला हेच आहे सगळं. कोकण, रत्नागिरी, खेड. चला हेच आमचं कोकण आणि हेच आमचं खेड. चला मित्रांनो आता बघा आम्ही कसं वाकत जातोय खाली. वाकत नाही हे बघा. दरवाजा ये गेट आहे अंदर. हा अजय ते देखो, आमचा गेट खूप वर्षानंतर आम्ही बनवलेला आहे. तर आम्ही इकडे नाही जात राहतो. अबे हम लोग कैसे आने का अभी ये तर बघू शकताय असे आम्हाला पार करावं लागते. कोकण खेड आम्हाला म्हणजे सोपं नाही. कोकण खेड फक्त हार्ड आहे. हे सगळं असं म्हणजे करून यावं लागतं बघा. तुम्ही बघू शकता. दरवाजा लावले, कोकणचा दरवाजा लाव.
तुम्ही बघितलाच नाही. तर तुम्ही ही वाली जागा बघू शकता. दुनिया गोल आहे आणि बाकी सब झोल आहे. बघू शकता बघा. म्हणजे तुम्ही हा विचार करा किती मोठा जंगल आहे. म्हणजे आरे कॉलनी बोलतात जंगल आहे, पण तुम्ही हा विचार नाही केला किती मोठा जंगल आहे. बघू शकताय बघा. चला आता आम्ही लोक इथून दुसऱ्या साईडला चाललोय. कोणतं झाड आहे बाबा हे? कावीळचं औषध आहे. बघू शकता हे कावीळचं औषध आहे. हे बघा हे कावीळचं औषध आहे. इथं कावीळचं औषध तुम्हाला सांगतो. हे बघा ही जी लाकडे नाही हा याला तोडून आपण गिलासात टाकायची बरोबर. हा त्यानंतर पूर्ण त्यामध्ये कलर आला हा तर त्याच्यामध्ये कलर येतो लाल कलर. हा यो टाकून असा चेचून पहिला गिलासात टाकायची. नंतर लाल वगैरे झालं गाळून पाणी घेऊन जायचं. पाणी गाळून मग प्यायचा कावीळ समा. हा के बनता है तेरे को. चलो फिर निकलते यहाँ से. निघू आपण आता पुढं भाऊ. तर हा सीन तुम्ही बघू शकता. हा तर तुम्ही लोक बघू शकतात ही एक जागा जी आरे कॉलनी मध्ये खूप म्हणजे सुंदर आहे. जिथं पहिला खूप मूवीज वगैरे व्हायचे. जिथं आपला 786 मूवी ना अक्षय कुमारची ती इथं झाली होती बघा शूटिंग. ही जी समोर आहे ना ही जागा ओ बावरिया जी सॉन्ग आहे ना ती इथं झालेली. तर आम्ही लोक आलेलो तेव्हा पण. तर आता तुम्ही बघू शकता इथं म्हशी वगैरे आहेत. खूप इथं म्हणजे एन्जॉय करतात. असं वाटतं की ह्यांच्यासाठी पण एक बोलतात ना एन्जॉय करण्यासाठी एक जागा आहे. ह्यांना म्हणजे असं आमच्या फिल्टरमध्ये जे म्हशी पाहतात त्यांना असं म्हणजे हे नाही की त्यांना बांधून ठेवलंय. ते लोक फुल आझादी फिरतात. आणि हे लोक बघा. तर आता आम्ही लोक घरी जायला निघालोय. तर आता हा एंड शॉट आहे. तर ह्याच्या पुढे आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड मित्रांनो माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजय ब्लॉग चॅनलवरती तुम्ही लोक खूप मला सपोर्ट केला म्हणून 157 सबस्क्रायबर झालेत. तर असंच तुम्ही मला सपोर्ट करा. तुमचं प्रेम देत राहा. आम्ही पण तुमच्यासाठी चांगले चांगले ब्लॉग बनवत राहील नेहमी. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.